So, in our today's lecture, we are going to see about SOAP protocol. SOAP is a simple object access protocol used to share information between different platforms. For example, if you are creating an application in Java programming and other who want to share your service is developing application using .NET, then also they can communicate with each other through web services, and web services uses SOAP protocol to transfer information from one machine to another machine. बघा हा SOAP प्रोटोकॉल जो आहे तर तो कशा वेब सर्व्हिस मध्ये यूज केला जातो जनरली कशासाठी तर या आता तुम्ही एखादं फंक्शन राईट केले ते राईट केले फंक्शन दुसऱ्याला यूज करायचं किंवा कॉल करायचं तर त्यासाठी पर्टिक्युलर मशीनवर SOAP प्रोटोकॉल यूज केला जातो. आता फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही एखादी वेबसाईट बनवताय म्हणजे बनवली आहे तुम्ही ऑलरेडी की ज्याच्यावर तुम्ही प्रोडक्ट सेल करताय म्हणजे फॉर लाईक अमेझॉन. आता अमेझॉनवर तुमचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. आता ही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन कुठे स्टोअर असते सगळी डेटाबेसला स्टोअर आहे बरोबर ना. आणि त्यासाठी तुम्ही एखादं फंक्शन लिहिलंय फॉर एक्झाम्पल गेट मेथड म्हणून फंक्शन लिहिलंय किंवा गेट प्रोडक्ट नावाचं फंक्शन लिहिलंय. तर गेट प्रोडक्ट थ्रू तुम्ही काय करताय त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सगळी तुमच्या वेबसाईटवर शो करताय म्हणजे ते प्रोडक्ट सगळे डेटाबेसमधून फेच होतात आणि तुमच्या वेब पेजवर डिस्प्ले होतात. ओके. आता दुसरा XYZ पर्सन आहे की आता हे ऍप्लिकेशन तुम्ही बनवले ASP.NET मध्ये आणि तुम्हाला काय करायचंय की दुसरा एक तुमचा मित्र आहे तर त्याला पण सेमच अशी वेबसाईट बनवायची की ज्यामध्ये प्रोडक्ट सेल आणि परचेस करता येईल. फॉर एक्झाम्पल त्याची फ्लिपकार्ट आहे आणि त्याला काय करायचं की तुम्ही जी मेथड यूज केली की ज्यामुळे तुमचे प्रोडक्ट तुमच्या वेब पेजवर डिस्प्ले होतात तर ती मेथड त्याला पण यूज करायचे आणि तुमचे प्रोडक्ट्स पण त्याला ऍक्सेस करायचे. तर त्यासाठी काय करायला लागेल तर दोघांना पण वेब सर्व्हिसेस यूज करायला लागतील एक वेळेसाठी एक सेंड करण्यासाठी आणि एक रिसीव्ह करण्यासाठी. तर त्यासाठी आता ही सेंड इन्फॉर्मेशन करायला XML फॉर्मॅटमध्ये आणि दुसरीकडं ती रीड होऊन पुन्हा HTML मध्ये डिस्प्ले व्हायला एक आपण प्रोटोकॉल यूज करतो अँड दॅट इज नथिंग बट द सिम्पल ऑब्जेक्ट ऍक्सेस प्रोटोकॉल दॅट इज SOAP प्रोटोकॉल. लेट्स सी वन बाय वन द थिंग्स which are included in the SOAP protocol. SOAP stands for a simple object access protocol that I already told you. It's a XML based messaging protocol. आता हा जो आहे तो यामध्ये हेवीली यूज XML यूज केलाय आणि त्याचमुळं SOAP व्हेरी पॉप्युलर कारण की बरेचसे आणखीन वर्जन्स आहेत की ते वर्जन डेटा ट्रान्समिशनसाठी किंवा डेटा रिसीव्ह करण्यासाठी यूज केले जातात. पण त्यामध्ये सगळ्यात SOAP का पॉप्युलर आहे तर इट्स XML बेस्ड त्यामुळे तो काय प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे लँग्वेज इंडिपेंडंट आहे. तर SOAP इज अ कम्युनिकेशन प्रोटोकॉल डिझाईन टू कम्युनिकेट वाया इंटरनेट. आता SOAP जो आहे तो कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे तो कशासाठी यूज केला जातो तर कम्युनिकेशनसाठी बिटवीन टू डिव्हाइसेस दोन डिव्हाइसेसना कम्युनिकेशन करायचं आहे तर त्यासाठी हा SOAP प्रोटोकॉल यूज केला जातो. आणि SOAP कॅन एक्सटेंड HTTP फॉर XML मेसेजिंग. आता तुम्हाला मी लास्ट टाइम एक्झाम्पल सांगितलेलं आठवत असेल ते हॉटेलचं खूप वेळा झालं ते एक्झाम्पल की ज्यामध्ये तुम्ही हॉटेलला गेला आणि तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर तो वेटर तुमच्या भाषेत तो ऑर्डर घेतो तो शेफला पोहोचवतो आणि शेफ ज्यावेळी तो ऑर्डर तयार करेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर हा वेटर हा कोण आहे तर कम्युनिकेशन मीडियम आहे आणि म्हणजेच तो काय आहे SOAP आहे म्हणजे SOAP प्रोटोकॉल आपण त्यासाठी यूज केला जातो. आता SOAP कॅन एक्सटेंडेड HTTP और XML मेसेजिंग. मेसेज पाठवण्यासाठी SOAP पण काय यूज करतो एक प्रोटोकॉल यूज करतो दॅट इज HTTP आणि त्यामध्ये XML मेसेजिंगचं बाइंडिंग होतं. नेक्स्ट SOAP प्रोव्हाइड डेटा ट्रान्सपोर्ट फॉर द वेब सर्व्हिसेस. डेटा ट्रान्सपोर्ट करण्याचं म्हणजे इकडून तिकडं डेटा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी यूज केला जातो. SOAP कॅन एक्सचेंज द कम्प्लीट डॉक्युमेंट्स और कॉल अ रिमोट प्रोसिजर. तो काय करतो की एक कम्प्लीट डॉक्युमेंट आता समजा जर एखाद्या प्रोडक्टचं कोटेशन पाहिजे तर त्यासाठी त्यांनी काय केलंय तुम्हाला मेसेज पाठवलाय तर तुम्ही ती कोटेशनची फाईल ऍज अ डॉक्युमेंट म्हणून तुम्ही पाठवू शकता किंवा रिमोट प्रोसिजर म्हणजे समजा एका मशीनवर एखादी मेथड राईट केली आणि ती कॉल करायची तुम्हाला तुमचं मशीन वेगळं आहे म्हणजे तुमचं लोकेशन वेगळं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जो सर्व्हर आहे तर त्याच्यावर एक मेथड राईट करून ठेवली ती तुम्हाला ऍक्सेस करायची तर ती ऍक्सेस करण्यासाठी आपण ती काय करतो ती मेथड कॉल करतो आणि या कॉल करण्याच्या प्रोसिजरला म्हणतात रिमोट प्रोसिजर. आता समजा ते ऍप्लिकेशन मध्येच जर ती मेथड कॉल करायची तर इट्स अ नॉर्मल कॉलिंग मेथड राईट. आणि तेच जर माझं मशीन वेगळीकडे आहे माझं सर्व्हर वेगळीकडे आहे आणि दुसऱ्याचं सर्व्हर वेगळीकडे आहे आणि आम्हाला कम्युनिकेट करायचंय आणि त्या कम्युनिकेट मध्ये मला एखादी मेथड त्याची यूज करायची मगाशी आपण बघितलं होतं गेट प्रोडक्ट आपण मेथड बघितली की ज्यामध्ये सगळी प्रोडक्टची इन्फॉर्मेशन गेट होते
तर ती मला यूज करायची, तर त्यासाठी मला त्याचं फंक्शन कॉल करायला लागतं, अँड दॅट इज नथिंग बट द रिमोट प्रोसिजर कॉल. सोप कॅन बी यूज फॉर द ब्रॉडकास्टिंग मेसेज. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, तर एकच मेसेज आपल्याला खूप जणांना पाठवायचं आहे, ही इन्फॉर्मेशन मला खूप जणांशी शेअर करायची, तर त्याला त्यासाठी पण आपण सोप यूज करतो. सोप इज अ प्लॅटफॉर्म अँड लँग्वेज इंडिपेंडेंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे समजा मी सोप प्रोटोकॉल यूज करतोय विंडोज एन्व्हायरमेंट मध्ये, आणि समोरच्या ज्याच्याशी मला कम्युनिकेट करायचं आहे तर त्याची लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, इट्स तरी सुद्धा आम्ही काय करू शकतो, एकमेकाशी कम्युनिकेट करू शकतो. इट इज नोन ॲज द प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. आणि लँग्वेज इंडिपेंडेंट मीन्स सपोज आय डेव्हलप ॲप्लिकेशन इन ASP.NET and my friend developed the application in Java, same application that we are running on different computers, and if we want to communicate with each other, I'm developing the application in ASP.NET and he developed in using Java. So then also we can communicate it using SOAP protocol. It is known as the language independent. बघा आमच्या घरी म्हणजे ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी कुठलीही लँग्वेज असेल तरी सुद्धा आम्ही कम्युनिकेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी PHP मध्ये केलंय, त्यानं जावा मध्ये केलंय, तरी सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये PHPचा सिंटॅक्स पूर्ण वेगळा आहे, जावाचा पूर्ण सिंटॅक्स वेगळा आहे, तरी सुद्धा आम्ही कम्युनिकेट करू शकतो थ्रू वेब सर्व्हिसेस. म्हणजे तिथं सोप टू सोप वी कॅन कम्युनिकेट विथ इच अदर. Next one is the SOAP is the XML way of defining what information is sent and how. जो काही डेटा जाणार आहे तो डेटा आपल्याला दुसऱ्या कम्प्युटरला पाठवला तो XML फॉर्मॅट मध्ये जाणार आहे. SOAP enables client application to easily connect the remote services and invoke the remote methods. तर सोपच्या थ्रू आपण रिमोट सर्व्हिसेस पण दुसऱ्याला ऍक्सेस करू देऊ शकतो, आणि ऍज वेल एज मेथड सुद्धा. आणि second last point, although SOAP can be used in a variety of messaging system and can be delivered by a variety of transport protocols, the initial focus SOAP is the remote procedure on transport via HTTP. खूप सारे आपण त्यामध्ये आता समजा फॉर एक्झाम्पल SMTP मध्ये पण आपण प्रोटोकॉल वगैरे यूज करत असतो, वेगवेगळे प्रोटोकॉल वेगवेगळ्या मेथड जरी यूज करत असतो तरी मेन फोकस आपला HTTP आहे. आणि लास्ट पॉइंट आहे की आणखी पण फ्रेमवर्क आहेत जे सोप सारखे आहेत, म्हणजे ज्यांचा यूज सोप सारखा होतो, सोप मेसेज सारखा. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोब्रा असेल, डिकॉम असेल किंवा जावा RMI असेल, तरी सुद्धा सोप याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर आहे बिकॉज इट एंटायरली इन XML. आणि त्यामुळे तो प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आणि लँग्वेज इंडिपेंडंट आहे. ते याच्यामध्ये XML यूज केलंय, आणि XML हे प्लॅटफॉर्म आणि लँग्वेज इंडिपेंडंट आहे, जे आता आपण लास्ट पॉइंट मध्ये बघितलं. तर त्यासाठी सोप पॉप्युलर आहे, जरी सुद्धा बाकीचे खूप सारे वर्जन असले तरी किंवा वेगवेगळे प्रोटोकॉल अवेलेबल असले तरी सोप त्यामध्ये सगळ्यात फेमस आहे. ओके, नेक्स्टला जाऊया आपण. नेक्स्ट बघा, ह्या सोपचं स्ट्रक्चर कसं आहे. आता मला एखादा डेटा पाठवायचा किंवा मेसेज पाठवायचा, तर त्याला कुठले कुठले एलिमेंट्स नेसेसरी आहेत तर ते आपण यामध्ये बघतोय. म्हणजे आता HTMLचा एक स्ट्रक्चर फॉर्मॅट आहे, तसाच सोपचा पण एक स्ट्रक्चर फॉर्मॅट आहे. HTMLचा कसं आहे, फर्स्ट आपण HTML पेजवर डिस्प्ले होतं. नेक्स्ट आपण बॉडी टॅग क्लोज करतो आणि फायनली वी क्लोज द HTML टॅग, राईट. सर तसंच सोपचं कसं एन्व्हायरमेंट आहे, तर फर्स्ट बघा एन्व्हलप टॅग यूज केला जातो, त्यानंतर हेडर टॅग यूज केला जातो, त्यामध्ये बॉडीमध्ये फॉल्ट. आता फॉल्ट कशासाठी यूज केला जातो, तर काही एरर वगैरे जनरेट झाले असतील तर त्यासाठी फॉल्ट यूज केला जातो. नेक्स्ट आपण काय करतो, फॉल्ट टॅग क्लोज करतो, मग बॉडी टॅग क्लोज करतो, आणि फायनली आपण एन्व्हलप क्लोज करतो. तर हा स्टार्टिंग एलिमेंट आहे, याला आपण रूट एलिमेंट पण म्हणतो. हे सेम पोस्ट सारखं आहे बघा, म्हणजे आपण पोस्ट मध्ये लेटर पाठवतो तर त्याला जसं एन्व्हलप असतं तर तसं एन्व्हलप आहे. त्या एन्व्हलप मध्ये आपलं ऍक्च्युअल लेटर आहे. तर आता लेटर जे काही राईट केलं तो हा बॉडी पार्ट आला, आणि त्याला वरती एन्क्लोजेस असते कुणाला टू फ्रॉम जे काय ते नथिंग बट द हेडर. आणि यामध्ये काही एरर जनरेट झाला, म्हणजे आता लेटर मध्ये काय तसं आपल्याला एरर डिस्प्ले होणार नाही, पण सपोज जर आपला एक्नॉलेजमेंट म्हणतात, म्हणजे आता मी मेसेज पाठवला पण तो ज्याला पाठवला त्याला भेटलाच नाहीये, तर त्यावेळी जो काही एरर जनरेट होतो तो आपल्याला फॉल्ट मध्ये डिस्प्ले करतो. ओके, हे स्ट्रक्चर आहे. आता वन बाय वन त्यातले एलिमेंट बघूया. म्हणजे आपण आता सोप एन्व्हलप बघणार, हेडर बघणार, बॉडी बघणार. ओके, तर एन्व्हलप काय, एन्व्हलप डिफाइन्स द स्टार्ट अँड एंड ऑफ द मेसेज अँड इट इज मॅन्डेटरी एलिमेंट. पहिला एलिमेंट आपला रूट एलिमेंट ज्याला म्हणतात तो एन्व्हलप आहे. नेक्स्ट आहे हेडर.
Header contains any optional attributes of the message used in processing the message, either it an intermediary point or at the ultimate end point. आता header काय आहे? तर header हा ऑप्शनल ऍट्रिब्यूट आहे, म्हणजे तो लिहिला तरी चालेल किंवा आपण नाही यूज केला तर चालेल. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, मेसेज यूजिंग प्रोसेसिंग द मेसेज. मेसेज प्रोसेस करण्यासाठी हा हेडर टॅग यूज केला जातो. आणि हा इंटरमिडिएट पॉईंट किंवा अल्टिमेट एंड पॉईंट, म्हणजे हा जनरली आपण एनवलप नंतर लगेच यूज करतो किंवा सगळं झाल्यानंतर आपण हेडर टॅग यूज करू शकतो, म्हणजे तो एंड पॉईंट आहे किंवा स्टार्टिंगचा पॉईंट आहे. नेक्स्ट बॉडी कंटेन एक्सएमएल डेटा कंप्राइजिंग द मेसेज बीइंग सेट. इट इज अ मॅन्डेटरी एलिमेंट. हा बॉडी म्हणजे हा मॅन्डेटरी आहे एलिमेंट. विदाउट मेसेज आपण काही म्हणजे कशाला आपण हे पाठवतो, सोप प्रोटोकॉल यूज करतो. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि कंपल्सरी एलिमेंट आहे सोप प्रोटोकॉल मध्ये. आणि लास्ट वन इज फॉल्ट. हा पण ऑप्शनल आहे आणि कशासाठी, एररच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन लागते तर तो हा फॉल्ट एलिमेंट प्रोव्हाइड करतो. तर हे 4 मेन एलिमेंट्स आहेत जे आपल्याला सोप प्रोटोकॉल मध्ये आपण यूज करतो फॉर द कम्युनिकेशन. आता त्यातला वन बाय वन आपण बघूया. आता हे एनवलपचं ओके, हे स्ट्रक्चर आहे पूर्ण, म्हणजे जे आपण एचटीएमएल स्ट्रक्चर जसं बघतो त्याही हा सोप मेसेजचं स्ट्रक्चर आहे. फर्स्ट बघा आपण एक्सएमएल व्हर्जन स्टार्ट केलं, तिथं आपण हे हेडर यूज केले, म्हणजे एन्व्हायरमेंट आपण कुठलं यूज करतो आणि त्याची लिंक, सॉरी सोप एनवलप आपण कशी कुठे यूज करतो. इथं आपला सोप एनवलपचा पहिला एनवलप स्टार्ट झालं आपलं इथं आणि त्याची URL आहे. तर ह्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर स्ट्रक्चर वगैरे आपल्याला बघायला मिळतं. हे W3 न आपल्याला सगळं म्हणजे हे सोपचं स्ट्रक्चर वगैरे डिफाईन केले की कशा पद्धतीने यूज करायचं. नेक्स्ट आहे बघा, त्याची एन्कोडिंग स्टाईल आपल्याला ह्याच्यामध्ये भेटेल. एन्कोडिंग स्टाईल म्हणजे आपण जो काही डेटा यूज केलाय तर त्याच्यामध्ये डेटा टाईप कुठला आहे, स्केलर टाईप असेल तर त्यामध्ये काय आहे, कॅरेक्टर म्हणजे कुठला डेटा टाईप आहे, तो इंटिजर आहे, डबल आहे, स्ट्रिंग आहे, कुठला आहे डेटा टाईप, तो आपल्याला यामध्ये सगळा डिफाईन केलेला आहे. ओके, इथं आता हेडर टॅग लिहिला. सोप एनव्ही एनवलप साठी नेमस्पेस यूज केलं जातं, तर ते सगळ्याच्या स्टार्टिंगला येते बघा. तर इथं सोप एनवलप हेडर म्हणून आपण दिलंय. त्यामध्ये आपल्याला हेडर जे काय ऍड करायचे तसं आपण बघा सी प्रोग्रामिंग तुम्ही शिकला तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण काही जे रिक्वायर्ड आहे ते इन्क्लूड करून घेत होतो. दॅट आर नथिंग बट द हेडर फाइल्स. सेम स्ट्रक्चर आपण ह्याच्यामध्ये पण सोप मध्ये पण यूज करतो. फर्स्ट वी इन्क्लुडेड द हेडर फाइल्स. हेडर फाइल्स आपल्याला जे काय आता हे बॉडी स्ट्रक्चर म्हणजे त्या सी प्रोग्रामिंग मधलं मेन फंक्शन मधलं कंटेंट जे आपण इथं बॉडी मध्ये राईट केलं. आता या बॉडी मध्ये सपोज जर काही एरर जनरेट झाला तर आपण फॉल्ट एलिमेंट यूज केला. इथं बघा सोप एनव्ही फॉल्ट, त्याच्यामध्ये जे काही फॉल्ट साठी एरर मेसेज आहे ते आपण इथं राईट करून देऊ आणि नंतर मग आपण बॉडी टॅग इथं क्लोज केला आणि फायनली एनवलप आपण क्लोज केला. म्हणजे हे स्ट्रक्चर आहे स्टार्टिंग विथ एनवलप. इथं बघा स्टार्ट टॅग झाला तसाच तो क्लोज झाला. इथे हेडर घेतला, हेडर क्लोज झाला, बॉडी टॅग, बॉडी मध्ये फॉल्ट टॅग यूज केला, फॉल्ट एलिमेंट यूज केला आणि नंतर फायनली बॉडी टॅग क्लोज केला आणि फायनली लास्टली एनवलप क्लोज. हे स्ट्रक्चर आहे सोप. आता त्यातलं वन बाय वन आपण बघू. फर्स्ट वन आहे सोप एनवलप. आता एनवलप त्यासाठी तर स्टार्ट अँड एंड ऑफ द मेसेज आपल्याला दाखवतं आणि सो दॅट द रिसिव्हर नोज व्हेन द एंटर मेसेज हॅज बीन रिसीव्ड. तर एनवलप मुळे आपल्याला समजतं की जो कोणी रिसिव्हर आहे त्याला मेसेज कधी मिळाला. सोप एनवलप सॉल्व द प्रॉब्लेम ऑफ नोईंग व्हेन यू आर डन रिसिव्हिंग अ मेसेज अँड आर रेडी टू प्रोसेस इट. आता ज्यावेळी रिसिव्हरला तो मेसेज मिळेल सोप एनवलप मधला तर त्यावेळी तो रिसिव्ह करेल आणि त्यावर प्रोसेस करेल. म्हणजे आता समजा मगाचंच एक्झाम्पल आपण बघितलं ग्रेट प्रोडक्ट, तर त्याने ते कॉल केलं, मग त्याच्यातनं डेटा काय करायचंय पुन्हा क्लायंटला सेंड करायचंय, म्हणजे ही काय झाली प्रोसेस झाली. पण जोपर्यंत त्याला काय हवंय ते मेसेज मिळत नाही तोपर्यंत तो प्रोसेस करू शकत नाही. मग त्यानंतर मग काय होईल, प्रोसेस होईल त्याच्यावर. सोप मेसेज हा काय रूट एलिमेंट आहे, त्यानंतर इट्स अ मॅन्डेटरी पार्ट. त्याच्याशिवाय आपलं सोप मेसेज किंवा सोप साठी जो काही आपण कोड राईट केलाय तर तो एक्झिक्यूट होऊ शकत नाही. सो इट्स अ मॅन्डेटरी पार्ट. हिअर द एनवलप एलिमेंट कंटेन्स एक्झॅक्टली वन बॉडी एलिमेंट. त्याच्यामध्ये एकच बॉडी एलिमेंट आपण यूज करतो. आणि हेडर काय आहे, हेडर फर्स्ट एलिमेंट आहे आणि तो आपण मोर दॅन वन यूज करू शकतो. म्हणजे बॉडी जसे एक्झॅक्टली वन यूज करतो तसे हेडर नंबर ऑफ हेडर आपण टॅग यूज करतो आणि फर्स्ट चाइल्ड ऑफ द एनवलप आणि फर्स्ट टॅग तो असतो.
म्हणजे ह्याच्यानंतर एनव्हलप नंतर तो फर्स्ट साइड म्हणजे फर्स्ट एलिमेंट आहे आणि बॉडीच्या आधी, म्हणजे तो डिफाईन कुठे करतो आपण बिटवीन एनव्हलप अँड बॉडी. नेक्स्ट द एनव्हलप चेंज वेन द सोप व्हर्जन चेंज. सोपचं आता बघा 1.2 व्हर्जन आहे. आता ते सपोज जर काही नवीन चेंज झाला तर त्याबरोबर एनव्हलप मध्ये पण चेंज होतं, त्या प्रत्येक एलिमेंट मध्ये चेंज होणार. जसं नवीन व्हर्जन येईल त्याप्रमाणे. सेम सोप एनव्हलप इज स्पेसिफाय युझिंग ENV नेम स्पेस. आता पण लास्ट एक्झाम्पल मध्ये पण बघितलं बघा तिथं हा ENV नेम स्पेस यूज केला जातो. कशासाठी यूज केला जातं तर युनिकली आयडेंटिफाय होण्यासाठी की हा वेगळा सोप मेसेज आहे, पुढचा पाठवतील तो वेगळा हे आहे. तर त्यासाठी, कारण की प्रत्येक ठिकाणी एनव्हलपच दिसेल, मग ते चेंज करण्यासाठी आपण ENV यूज नेम स्पेस यूज केलं. ओके, नेक्स्ट ENV झालं. तो ऑप्शनल सोप एन्कोडिंग इज ऑल्सो स्पेसिफाय. आता एन्कोडिंग मध्ये स्टाईल एलिमेंट पण आपण स्पेसिफाय करू शकतो. तर ते त्याची पर्टिक्युलर फाईल जनरेट होते ती URL आपण ऍज अ URL म्हणून आपण पास करू शकतो. तर सोप विथ HTTP पोस्ट. आता आपल्याला सोप प्रोटोकॉल आपल्याला सेंड करायचं तर फर्स्ट आपल्याला HTTP पोस्ट ऑपरेशन करायला लागतं. त्यासाठी मेसेज सेंड करण्यासाठी आणि रिसीव्ह करण्यासाठी. तर इट शोज द नेमस्पेस. आता हे काय आहे तर आपल्याला ज्यावेळी आता आपण मेसेज तर राईट केला एनव्हलप मध्ये आहे, पण तो आपल्याला काय करायचा आहे या एका मशीनवरनं एका सर्व्हरवरनं दुसऱ्या सर्व्हरला पाठवायचं, आपल्याला सेंड करायचं आहे. तर ते सेंड करण्यासाठी आपण HTTP प्रोटोकॉल यूज करतो. मग त्याचा सिंटॅक्स कसा आहे तर बघा, इट shows the namespace for the envelope schema and definition of the schema definition of encoding rules. Most SOAP implementation provide binding for the common transport protocol. आता SOAP इम्प्लिमेंट होण्यासाठी म्हणजे SOAPच्या आपण स्ट्रक्चर मध्ये तर राईट केलं, पण आपल्याला काय करायचं सेंड करायचं, त्यासाठी आपण प्रोटोकॉल यूज करतो. त्यामध्ये HTTP आणि SMTP प्रोटोकॉल आहेत. तर आता त्याच्यामधले इम्पॉर्टंट एलिमेंट आहेत कंटेंट टाईप आणि कंटेंट लेंथ. कंटेंट टाईप म्हणजे जो काही आपण सोप मेसेज पाठवतो त्याचा टाईप कुठला आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये तो आपल्याला पाठवलाय आणि त्याची लेंथ किती म्हणजे साईज किती. आणि जर HTTP बरोबर आपण दुसरा एक प्रोटोकॉल यूज करतो तेव्हा म्हणतात SMTP सिम्पल मेसेज ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल. हा पण डेटा सोप प्रोटोकॉल जो काय आहे तो एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पर्यंत पाठवण्यासाठी यूज केला जातो. पण पहिला आहे जो सिंक्रोनस वे आहे आणि दुसरा असिंक्रोनस आहे. सिंक्रोनस आणि असिंक्रोनस आपण बघितलं. सिंक्रोनस मध्ये काय येतं की एकाच मेसेज वर काय होणार ऍक्शन परफॉर्म होणार, ती कम्प्लीट झाल्यानंतर मग नेक्स्ट मेसेज आपण यूज करतो. आणि SMTP मध्ये सगळे मेसेज रिसीव्ह केले तर सायमल्टेनियसली तो जे काही मेसेजवर प्रोसेस करायचे तो सायमल्टेनियस प्रोसेस करतो, दॅट इज असिंक्रोनस. आता जावा मेसेज जो आहे म्हणजे जावा लँग्वेज सॉरी, तर तो मेसेज सेंड करण्यासाठी JMS यूज करतो. म्हणजे जसं आपण HTTP प्रोटोकॉल यूज करतो तसं तो जावा मेसेजिंग सिस्टीम प्रोटोकॉल यूज करतो, फक्त जावा लँग्वेज. आता याचं सिंटॅक्स दिलं बघा, पोस्ट आयटम HTTP 1.1 हे त्याचं व्हर्जन आहे 1.1. पोस्ट म्हणजे ज्यांना पाठवायचं, इथं तुम्ही URL पण लिहू शकता किंवा त्याचा IP ऍड्रेस पण लिहू शकता. तर सपोज ICS कॉलेजला पाठवायची की म्हणजे एखाद्याकडून सर्व्हिस यूज करायची तर तिथं URL आपण www.icsk.org आपण इथं स्पेसिफाय करू. कंटेंट टाईप टेक्स्ट स्लॅश प्लेन आणि कंटेंट लेंथ इथं आपण लेंथ म्हणजे आपला जो काही मेसेज पाठवायची त्याची लेंथ किती आहे इथं आपण राईट करू. आता कंटेंट टाईप म्हणजे कुठला टाईप आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जनरली UTF-8च आपण यूज करतो त्यासाठी. म्हणजे ज्यावेळी आपण मेसेजचं कंटेंट जे आहे ते UTF-8 फॉर्मॅट मध्ये असतं. इट्स अ जनरल फॉर्मॅट. बघा आता हे एक्झाम्पल दिले. आता ऑर्डर एंट्री आहे HTTP 1.1 आणि HTTP ची पोस्ट मेथड यूज केले डेटा सेंड साठी. ऑर्डर एंट्री हे त्या म्हणजे जो काही सोप मेसेज पाठवलाय त्याचं टायटल आहे HTTP प्रोटोकॉल आणि त्याचं व्हर्जन आहे 1.1. आता इथं मी होस्ट मध्ये आपण इथं कंटेंट दिले www.ics.com. हे वरचं हेडिंग आहे सगळं. आपण आपल्याला डेटा पाठवायचा आहे त्यासाठी आपण HTTP प्रोटोकॉल यूज केला आहे, त्याचा हा सगळा फॉर्मॅट आहे. कंटेंट टाईप कुठला आहे UTF-8 आहे आणि कंटेंट लेंथ आता इथं आपण लेंथ जो आपल्याला माहित नाही आता किती लेंथ आहे म्हणून आपण इथं नाही. ज्यावेळी तो आपला मेसेज आपण ऍक्च्युअल पाठवू त्यावेळी त्याची लेंथ आपल्याला माहित असेल, समजा 200 असेल 400 असतील जो काय असेल ती लेंथ इथं आपण स्पेसिफाय करू. आता हा आपला पहिला
सगळी इन्फॉर्मेशन झाली. आणि त्यानंतर मग आपण इथे एक्सएमएल आपला जो काही फॉर्मॅट आहे एक्सएमएल व्हर्जन 1 इथे आपण एनव्हलप हे केलं. त्यानंतर सोप एनव्हलप, ही एनव्हलपच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला या फाईलमध्ये मिळते. म्हणजे हे W3 न डिफाईन केलं की एनव्हलप कसं असतं, त्यामध्ये काय एलिमेंट्स आहेत. त्यानंतर बघा एन्कोडिंग स्टाईल मध्ये आपण त्यामध्ये कुठला कुठला डेटा टाईप यूज केलाय ते या फाईलमध्ये आपण आपल्याला स्पेसिफाय केलं. आणि इथं आपला बॉडी टॅग स्टार्ट होतो आणि इथं आपला मेसेज जो काही इन्फॉर्मेशन असेल ती, नंतर एनव्हलप क्लोज. म्हणजे ज्यावेळी आपण एक सोप प्रोटोकॉल थ्रू मेसेज सेंड करतो तर एवढं सगळं आपल्याला राईट करायला लागतं. म्हणजे आता फर्स्ट बघितलं आपण सोप एनव्हलप. नेक्स्ट आहे एलिमेंट आपला सोप हेडर. आता हा पण ऑप्शनल पार्ट आहे सोप मेसेज मधला. आपण हेडर टॅग मल्टिपल टाइम्स यूज करू शकतो. हेडर्स आर इंटेंडेड टू ऍड अ न्यू फीचर अँड फंक्शनॅलिटी. त्यासाठी आपण हेडर टॅग यूज करतो. तर नवीन फीचर्स काय असेल किंवा नवीन फंक्शनॅलिटी आपल्याला यूज करायची असेल तर त्यासाठी आपण हेडर यूज करतो, हेडर एलिमेंट. द सोप हेडर कंटेन्स हेडर एंट्रीज डिफाईन इन अ नेमस्पेस. तर हे आपण नेमस्पेस मध्ये डिफाईन करतो. द हेडर इज एन्कोडेड, हा सगळ्यात फर्स्ट इमिजिएट चाइल्ड एलिमेंट आहे एनव्हलप नंतरचा. When multiple headers are defined, all immediate child elements of the soap headers are interpreted as a soap header block. समजा आपण 3-4 हेडर जर यूज केले, म्हणजे आता आपण मल्टिपल टाइम्स यूज करू शकतो हेडर एलिमेंट. सपोज जर आपण 4-5 हेडर एलिमेंट यूज केले तर त्याला म्हणतात हेडर ब्लॉक. हेडरचे ऍट्रिब्यूट आहे तर त्यामध्ये एक इम्पॉर्टंट ऍट्रिब्यूट आहे ऍक्टर. ऍक्टर ऍट्रिब्यूट मध्ये आपण URL स्पेसिफाय करतो. तर हे काय URL, तर आपल्याला वन पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला आपल्याला मेसेज पाठवायचा, तर फायनल जिथं ज्यांना पोचवायचं आहे तर त्यांची URL इथं आपण स्पेसिफाय करतो. तर म्हणून इथं लिहिलं सोप ऍक्टर URL. कारण की बघा इथं म्हणले सोप मेसेज मे बी ट्रॅव्हल फ्रॉम सेंडर टू रिसिव्हर बाय पासिंग डिफरंट एंड पॉइंट्स along the message path. However, not all parts of a SOAP message may be intended for the ultimate endpoint. Instead, it may be intended for one or more of the endpoints on the message path. ज्यावेळी वन लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशनला जातो तर त्यावेळी त्याला मल्टिपल लोकेशन थ्रू पास व्हायला लागतं. जर समजा मला इथून ऑस्ट्रेलियाला पाठवायचा मेसेज तर मध्ये मध्ये बऱ्याच ठिकाणावर तो पास होत जाईल मेसेज. तर त्यातला फक्त जो काही एंड पॉइंट आहे तो आपण इथं ऍक्टर ऍट्रिब्यूटला स्पेसिफाय करतो. म्हणजे आता समजा ऑस्ट्रेलियामध्ये कुठं तो सर्व्हरचं लोकेशन आहे तर जी IP ऍड्रेस इथे आपण प्रोव्हाइड करतो. तो फायनल डेस्टिनेशन पॉइंट इथं आपण ऍक्टरला स्पेसिफाय करतो. त्यासाठी आपण ऍक्टर ऍट्रिब्यूट यूज करतो हेडरमध्ये. आता बघा हे हेडरचं एक्झाम्पल आहे XML व्हर्जन. इथं बघा आपण हेडर यूज केलाय, त्या हेडर आणि इथं हेडर क्लोज केला. आता त्यामध्ये बघा आपण ही ट्रान्झॅक्शन साठी आपण हे यूज केले, ट्रान्झॅक्शन परफॉर्म करायचंय आणि हा ऍक्टर नावाचा ऍट्रिब्यूट सांगितलं. बघा हा फायनल डेस्टिनेशन आहे, इथं आपल्याला या लोकेशनला आपल्याला डेटा पाठवायचा म्हणून ही URL मी इथं स्पेसिफाय केली. नंतर हेडर क्लोज केला आणि एनव्हलप क्लोज केला. नेक्स्ट अजून एक ऍट्रिब्यूट आहे मस्ट अंडरस्टँड ऍट्रिब्यूट. आपण यूज करतो. मस्ट अंडरस्टँड आपण कशासाठी यूज करतो, सो मस्ट अंडरस्टँड ऍट्रिब्यूट कॅन बी यूज टू इंडिकेट वेदर द हेडर एंट्री इज मॅन्डेटरी ऑर ऑप्शनल. आता दोन व्हॅल्यू आहेत. तर आता हेडर काय आहे, हेडर ऑप्शनल फील्ड आहे. पण जर आपल्याला तो मॅन्डेटरी पाठवायचा असेल तर आपण त्याची व्हॅल्यू म्हणजे 1 सेट करतो. आणि जर आपल्याला तो ऑप्शनल आहे, आपल्याला काही थोडा जर काही इम्पॉर्टंट असेल तर त्याची व्हॅल्यू आपण 0 सेट. म्हणजे आता त्यासाठी तो ऍट्रिब्यूट कसा यूज केलाय बघा. सो त्यानंतर मस्ट अंडरस्टँड, म्हणजे जर आपल्याला तो ऑप्शनल ठेवायचा असेल तर 0, अदरवाईज 1. आता त्याचंच एक्झाम्पल इथं घेतलंय बघा. सोप मस्ट अंडरस्टँड आणि इथं 1 व्हॅल्यू दिली, म्हणजे हा हेडर कंपल्सरी त्याने प्रोसेस केली पाहिजे ज्याही तो रिसिव्हरला मिळेल त्यावेळी. त्यानंतर नेक्स्ट आहे सोप बॉडी. बॉडी एलिमेंट मॅन्डेटरी पार्ट आहे. तर त्या ऍप्लिकेशन डिफाईन करतो. त्यामध्ये ऍक्च्युअल मेसेज जो आहे जो ट्रान्सफर करायचा फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन, तर त्यासाठी आपण सोप बॉडी एलिमेंट यूज करतो. द बॉडी मस्ट कंटेन विदिन द एनव्हलप अँड मस्ट फॉलो द हेडर्स. आता हा एनव्हलप मध्ये आपण हा बॉडी टॅग यूज करतो आणि हेडर टॅग नंतर आपण यूज करतो. आणि हा आहे चाइल्ड एलिमेंट ऑफ द एनव्हलप. हा आपण एनव्हलप टॅग मध्येच यूज करतो. सो इट इज नोन ॲज द चाइल्ड एलिमेंट ऑफ द एनव्हलप.
त्याचा बघा आता हा काय केलाय, मेसेज सेंड करण्यासाठी आपण त्याचं सोपचं स्ट्रक्चर होतं की ज्यामध्ये बॉडीमध्ये आपण काही मेसेज राईट केले. इथं आपला XML 1.0 स्टार्ट झाला. त्यानंतर इथं सोप एनव्हलप आपण एनव्हलप स्टार्ट केलं, त्याचा नेम स्पेस आहे ENV. तोच बॉडीला पण इथं आपण स्पेसिफाय करतो सोप ENV बॉडी. आता इथं ऍक्च्युअली आपला मेसेज जातोय. आता तो मेसेज आहे तो या फाईलमध्ये http://www.com/quotation. तर तो मेसेज मध्ये काय आहे की आपल्याला या आयटमची काही इन्फॉर्मेशन हवी असेल इथं आपण स्पेसिफाय केलं तो आयटम कॉम्प्युटर. आणि इथं बघा गेट कोटेशन म्हणजे कॉम्प्युटरचं कोटेशन आपल्याला हवं आहे आणि तो आयटम आपण इथं स्पेसिफाय केला. हा ज्यावेळी त्या रिसिव्हरला भेटेल तर त्यावेळी तो त्याचं कोटेशन आपल्याला पुन्हा सेंड करायचं. इथं आपण बॉडी टॅग क्लोज केला आणि एनव्हलप क्लोज केला. आता बघा हा रिस्पॉन्स ज्याला भेटला हा मेसेज, तर तो रिस्पॉन्स करताना कसं करणार, इथे XML 1.0 हे सगळं सेम चालू झालं. आता बघा हा त्यांनी टॅग फक्त चेंज केला, गेट कोटेशन रिस्पॉन्स. इथं त्या कोटेशन फाईलवर मिळेल कोटेशन हा स्पेस यूज केलाय त्याच्यामधले बॉडी मधल्या पर्टिक्युलर एलिमेंटसाठी. कोटेशन दिस इज अ कोटेशन हा त्यांनी काय केलाय, रिप्लाय केलाय आणि त्याच्या बरोबर कोटेशन फाईल ते काय करणार, अटॅच करून सेंड करणार. सो गेट कोटेशन रिस्पॉन्स इथं बॉडी टॅग क्लोज आणि एनव्हलप म्हणजे आता जे काही कम्प्युटर रिलेटेड कोटेशन आहे ते त्यांनी या फाईल मधून सेंड केलं ऍज अ रिस्पॉन्स म्हणून. तर अशा पद्धतीनं सोप मध्ये कम्युनिकेशन होतं. हा डेटा अशा पद्धतीनं सेंडरला रिसिव्हरला मिळाला, रिसिव्हर त्या प्रमाणात त्यांना रिप्लाय केला. आता बॉडी इलेमेंटच्या आधी आपण फॉल्ट इलेमेंट यूज करतो. तर फॉल्ट इलेमेंट कशासाठी, एरर मेसेज इंडिकेट करण्यासाठी यूज केले जातात. तर त्यामध्ये बघा सोप फॉल्ट इलेमेंट होल्ड्स एरर्स अँड स्टेटस इन्फॉर्मेशन फॉर सोप मेसेज. आणि एररचा जो काही स्टेटस आहे त्यासाठी इफ अ होल फॉल्ट इलेमेंट इज अ प्रेझेंट इट मस्ट बी अपियर द चाइल्ड एलिमेंट ऑफ द बॉडी. जर आपण फॉल्ट इलेमेंट यूज केलाय तर तो बॉडी इलेमेंट मध्ये आपण राईट करतो. फॉल्ट इलेमेंट कॅन ओनली अपियर वन्स इन सोप, आपण फक्त एकदाच यूज करू शकतो. द सोप फॉल्ट इलेमेंट हॅज द फॉलोइंग सब एलिमेंट. त्यामध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत बघा. त्यामध्ये फॉल्ट कोड आहे ज्यामध्ये एरर कोड आपण राईट करतो, स्ट्रिंग जो काही एरर मेसेज असेल तो. त्यानंतर फॉल्ट ऍक्टर, द इन्फॉर्मेशन अबाउट हू कॉज द फॉल्ट टू हॅपन, म्हणजे क्लायंट मुळे झाला का सर्व्हर मुळे झाला, इथं तो स्पेसिफाय केला तो. आणि त्या रिलेटेड त्या एररच्या रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन ही डिटेल इलेमेंट मध्ये आपण स्पेसिफाय करतो. आता बघा हे काही कोड्स आहेत. पहिला आहे व्हर्जन मिसमॅच. आता आपण समजा फॉर एक्झाम्पल मी सोपचा व्हर्जन यूज करतो 1.1 आणि रिसिव्हर कडे 1.2 आहे. तर त्यावेळी म्हणजे मेसेजला एरर जनरेट होतो आणि तो एरर व्हर्जनचा असतो, व्हर्जन मिसमॅच. मस्ट अंडरस्टँड अँड इमिजिएट चाइल्ड एलिमेंट ऑफ द हेडर एलिमेंट विथ मस्ट अंडरस्टँड ऍट्रिब्यूट सेट टू 0 or 1 वॉज नॉट अंडरस्टूड. म्हणजे आता त्यांनी मस्ट अंडरस्टँड ऍट्रिब्यूट यूज केला नसेल किंवा त्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू सेट केली नसेल 1 or 0. त्यानंतर क्लायंटमुळे जर जनरेट काही एरर झाला असेल तर क्लायंट जिथे येतं एरर मेसेज मध्ये, आणि सर्व्हरमुळे जनरेट झालं असेल तर सर्व्हर एरर मेसेज म्हणून फॉल्ट कोड डिस्प्ले होतो. आता बघा हे एक्झाम्पल आहे एरर मेसेजचं. आता बघा इथं आपण सोप ENV फॉल्ट आपण यूज केला, तो बॉडी मध्ये आहे. हे पहिलं त्या हे कुठं फाईल भेटेल ही सगळी स्टोअर केली आहे. सोप ENV क्लायंट म्हणून ही क्लायंट साइडचे. आता इथं बघा ती स्ट्रिंग राईट केली. आता इथं त्याला डेटा टाईप डिफाईन केलं की जो काही स्ट्रिंग मध्ये येतो फेल टू लोकेट मेथड, क्रेडिट कार्डची वगैरे इन क्लास. आणि हे त्याचं लोकेशन कुठल्या लोकेशनला तो सोपचा एरर मेसेज आलाय आणि ती पर्टिक्युलर लाईन इथं एरर जनरेट झालाय. आता त्याचा एरर नंबर पण त्यांनी डिफाईन केला आणि इथं मग फॉल्ट क्लोज केलं, बॉडी टॅग आणि एरर. जसं आपण प्रोग्रामिंग राईट करताना आपल्याला खाली बघा एरर दाखवतात पर्टिक्युलर लाईन वरची, इथं या लाईनला प्रॉब्लेम आहे. तर त्याचप्रमाणे फॉल्ट जो काही एलिमेंट आहे तर तो पर्टिक्युलर एरर शो करतो. ओके, नेक्स्ट आहे सोप एन्कोडिंग. सोप एन्कोडिंग कशासाठी, तर आपण जे काही मेसेज राईट केलाय तर ते कुठल्या टाईप मधला आहे, डेटा टाईप त्यासाठी कुठला यूज केलाय, आयदर इंटिजर, फ्लोट, डबल किंवा ॲरे. तर त्यासाठी आपण सोप एन्कोडिंग यूज करतो. ब्रॉडली त्याच्यात दोन कॅटेगरीज आहेत. फर्स्ट वन इज द स्केलर टाईप अँड सेकंड वन इज द कंपाऊंड.
तर स्केलर म्हणजे हा सिंपल डेटा टाईपसाठी यूज केला जातो, म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटिजर, फ्लोट, डबल यासाठी, आणि कंपाऊंड हा ॲरेसाठी यूज केला जातो. स्केलर टाईप कंटेन्स एक्झॅक्टली वन व्हॅल्यू, म्हणजे फॉर एक्झाम्पल लास्ट नेम, प्राइस और प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, जी ज्याला फक्त एकच व्हॅल्यू स्पेसिफाय आहे त्यासाठी आपण स्केलर यूज करतो, आणि ज्याला मल्टिपल व्हॅल्यू रिक्वायर्ड आहे तर त्यासाठी आपण कंपाऊंड टाईप यूज करतो. आता हे बघा 1.1 एन्कोडिंग आणि 1.2 एन्कोडिंग. आता या सोप जर प्रोटोकॉल आपण 1.1 यूज करतो तर एन्कोडिंग आपल्याला या फाईल मध्ये मिळेल, ही URL आहे त्याची, म्हणजे त्यामध्ये कुठले कुठले डेटा टाईप यूज केले, ती साईज काय, हे सगळे यामध्ये भेटेल. आणि 1.2 मध्ये त्याची URL ही आहे, तर ते आपल्याला एन्कोडिंग म्हणजे जे काही आपण डेटा टाईप यूज केले स्केलर और कंपाऊंड, तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या URL मध्ये भेटेल. बघा हे स्केलर टाइप्स दिलेत कुठले कुठले, तर त्यामध्ये स्ट्रिंग आहे, बुलियन आहे, फ्लोट आहे, डबल आहे, बायनरी आहे, जे आपण आपल्या प्रोग्रामिंग मध्ये शॉर्ट, बाईट, इंटिजर, लॉंग हे सगळे सिंपल डेटा टाइप जे आहेत ते स्केलर मध्ये. आणि कंपाऊंड, आता स्केलरचे एक्झाम्पल दिले बघा, आता तो यूज कुठे केलाय बघा, इथं केलाय. तर हा मी काही बॉडी मधनं मेसेज पाठवतोय, तर प्राइस पाठवतो मी 54.99, तर तिथं बघा इथं स्केलर टाइप यूज केलाय डबल, जी काही प्राइस पाठवायचं त्याचा डेटा टाइप डबल आहे म्हणून इथं डबल यूज केलं. आता कंपाऊंड टाइप मध्ये आपण ॲरे यूज करतो. ॲरे मध्ये फर्स्ट आपल्याला टाइप स्पेसिफाय करायचं आहे कुठल्या टाइपचा आहे, आणि पुढे साईज द्यायचं. बघा इथं आपण गेलं बघा, मगाच्या आपल्याला इथं डबल टाइप यूज करायचं आणि त्यामध्ये 10 एलिमेंट्स असतील म्हणून इथं 10 स्पेसिफाय केलं. आता त्यामध्ये मल्टी डायमेन्शनल ॲरे पण आपण यूज करू शकतो. इथं आणखीन एक फक्त स्क्रिप्ट वाढेल. त्याचा 10 दिला तर त्यामध्ये 10 रो आणि 10 कॉलम झाले. तर अशा पद्धतीने आपण कंपाऊंड टाइप यूज करू शकतो. आता हे कंपाऊंड टाइपचं एक्झाम्पल आहे बघा. त्यासाठी XSI यूज करतो. इथं दिलं XSI आणि पुढे टाइप ऑफ एन अरे. इथं बघा XSI यूज केलं, टाइप कुठला आहे, डबल आहे. असं आपण डबल हे स्पेसिफाय केलं. आता हा बघा एकाच ह्याच्यामध्ये आलाय. आता इथं बघा 2 स्पेसिफाय केले, म्हणजे त्याची साईज 2 झाली आणि 2 एलिमेंट त्या ह्याच्यामध्ये आहेत. तर इथं स्पेसिफाय केलं बघा 2 एलिमेंट, म्हणजे 2 एलिमेंट्स आपण त्यामध्ये यूज करणार. हा कंपाऊंड डेटा टाइप आहे. जो काही डेटा आपल्याला पाठवायचा आहे तर त्याचा टाइप आपण इथं स्पेसिफाय करतो. बघा हे सोपचं एक्झाम्पल. तर यामध्ये बघा हे पूर्ण मेसेज आहे. तर इथं फर्स्ट आपल्याला मेसेज पाठवताना आपण काय लिहितो, हेडर सॉरी HTTP आपण राईट करतो ते आहे इथं. इथं पोस्ट मेथड यूज केली, कोटेशन त्याचं नाव HTTP प्रोटोकॉल यूज करतोय, त्याचं 1.0 व्हर्जन, पोस्ट कोड आहे XYZ ऑर्गनायझेशन, त्याचं कंटेंट टाईप आहे UTF-8, कंटेंट लेंथ स्पेसिफाय करायची. इथं XML व्हर्जन चालू झालं. एनव्हलप आपण इथं फर्स्ट आपला रूट एलिमेंट इथं राईट केला. एनव्हलप रिलेटेड इन्फॉर्मेशन आपण इथं स्पेसिफाय केली. जर कुणाला एनव्हलप चेक करायचं तर ते या URL मध्ये त्यांना मिळेल. आणि एन्कोडिंग स्टाईल ही आहे. एन्कोडिंग स्टाईल मध्ये आपल्याला जे काय डेटा टाइप्स यूज केले स्केलर आणि कंपाऊंड, तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे भेटेल. त्यानंतर बॉडी टॅग इथं आपला स्टार्ट झाला. बॉडी टॅगचं पेज आहे कोटेशनचं, आणि त्याच्यावर आपल्याला इन्फॉर्मेशन काय हवी आहे, तर कोटेशन हवं आहे कुठलं, विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमचं. आपण हा गेट कोटेशन आणि इथं बॉडी टॅग क्लोज केला आणि इन्व्हलप क्लोज केला. हे कशासाठी, आपण सेंड करतोय आपण, आणि आता आपण रिसीव्ह झाल्यानंतर हा रिस्पॉन्स आलाय बघा. HTTP 1.0 स्टेटस म्हणजे ओकेच आहे, इथं 200 आलं. तो मेसेज रिसीव्ह झाला आणि प्रोसेस करून पुन्हा आपल्याला सेंड झाला. कंटेंट टाईप UTF-8 आहे, लेंथ त्याची काय स्पेसिफाय केली ती. त्यानंतर 1.0 इथं बघा एनव्हलप एलिमेंट, हे सगळं कॉमन आहे. मगाच्या ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल केलं ते, सॉरी एक्सप्लेन केलं ते सेम. आणि इथं बघा एम कोटेशन, हिअर इज द कोटेशन, आणि ही कोटेशन फाईल इथं आपला बॉडी टॅग क्लोज आणि एनव्हलप क्लोज हा रिस्पॉन्स आहे. आता सोप स्टँडर्ड्स यामध्ये 1.1 आहे. हे म्हणजे कुठले कुठले व्हर्जन्स आहेत ते आपण बघतोय. त्यामध्ये बघा पहिलं व्हर्जन मे 2000 ला इंट्रोड्यूस झालं, W3C. आणि त्यांनी जे काही व्हर्जन केलं ते मायक्रोसॉफ्ट, IBM, RBI हे काही मोठमोठ्या कंपनीज आहेत तर त्यांना सेंड केलं. त्यानंतर 2001 मध्ये XML प्रोटोकॉल वर्किंग ग्रुपने नवीन व्हर्जन 1.2 इंट्रोड्यूस केलं. आता हे व्हर्जन 1.1 आपल्याला अवेलेबल आहे या URL ला, आणि 1.2 या URL ला. आता 1.2 मध्ये नवीन आलंय अटॅचमेंट. त्या अटॅचमेंट मध्ये आपण
इमेज किंवा साऊंड फाईल अटॅच करून पाठवू शकतो विथ द मेसेज. ओके, द ॲडव्हान्टेजेस. अजून किती मिनिटं?